Friends, first section or the first story from the lesson who have completed, that is the first crop. Now, second part of the lesson, that is scent of rice. The first year I was late for the rice sowing season and had to resort to growing the GR4 variety, that is GR4 means गुजरात चार ज्याला आपण भात म्हणतो. That variety writer Venkatayar want to plant in the field. And here he was a little bit late for planting the crop. या वर्षी हे क्रॉप प्लांट करण्यासाठी जरा लेट झालेले होते ते. For short term and recommended by the agriculture officer at Coast Guard, the next year we will decide that we would start early and try to find some good traditional variety of rice to grow. Now here, according to agricultural officer of Coast Guard, it was late for planting or sowing the seeds of rice. Rice म्हणजे जो भात आहे तो पिकवण्यासाठी किंवा रोप टाकण्यासाठी थोडं लेट झालेलं आहे. तर पुढच्या वर्षी लवकर करा असं रिकमेंडेड केले कोणी ऍग्रीकल्चर ऑफिसरने, जो कृषी अधिकारी जो असतो त्यांनी पोस्ट गार्डचा त्यांनी रायटरला सांगितलेलं आहे. So next year we decided that we will start early, and next year Venkatayar have decided that they will start work early. म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही लवकर सुरुवात करू and we will try to find some good traditional variety of rice also. आम्ही ट्रेडिशनल राईस जे पारंपरिक जे बियाणं असतील तर ते बियाणं सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा व्यंकट म्हणतायत. We had read about traditional variety of rice and knew that they did not require very high input of fertilizers. And now writer got information from the books or by reading that the traditional variety of rice did not need more fertilizers or pesticides. म्हणजे जे ट्रेडिशनल राईस जो आहे, जो पारंपरिक जो शेती करणारे व्यक्ती आहेत किंवा पारंपरिक जे बियाणं आहेत त्यांना जास्तीत जास्त खताचा वापर करावा लागत नाही. कमीत कमी खत किंवा खत न वापरता, कोणतेही फर्टिलायझर्स न वापरता, कोणतेही पेस्टिसाइड न वापरता सुद्धा चांगलं पीक येतं हे रायटरला पुस्तक रीडिंग करून किंवा रीडिंग करून त्यांना माहिती झालेलं आहे. Now what are the traditional rice? Now let us see here. Traditional rice कसे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे राईस कसे असतात ते बघूया पहिले आपण. हे बघा, आपण इथे जर बघितलं तर राईसचे जे आहे भाताचे वेगवेगळे कणीस आपल्याला दिसत आहेत. तो भाताचे जे वेगवेगळे प्रकार आहेत. सो ट्रेडिशनल राइसेस आर दीज काइंड ऑफ राइसेस. जर ट्रेडिशनल राईस असतील, पारंपरिक जे राईस आहे, पारंपरिक जे भाताचे प्रकार आहेत ते या प्रकारचे आहेत. काही ठिकाणी काळा भात आपल्याला दिसतो किंवा लाल तांदूळ असणारा भात सुद्धा असतो. म्हणजे हे ट्रेडिशनल जे व्हरायटी आहेत भाताचे ते आहेत हे सगळे. सो these variety were also quite strong and resisted pests. Now here this variety of traditional rice, आणि ट्रेडिशनल राईस जो हा पारंपरिक जो भात आहे तो क्वाइट स्ट्रॉंग म्हणजे काय, तो जरा स्ट्रॉंग असतो. स्ट्रॉंग याचा अर्थ काय म्हणजे कमकुवत नसतो आणि त्याला कुठल्याही पेस्टिसाइडची आवश्यकता नसते. पेस्टिसाइड किंवा फवारणी वगैरे असते ती फवारणी सुद्धा या राईसवर करावी लागत नाही असं रायटरचं मत आहे. दॅट्स वाय ही वॉज सर्चिंग फॉर ट्रेडिशनल राईस. These varieties were also quite strong and resisted pests. We were sure that it was this type of rice that would grow well in our farm where we did not use any chemical at all. Now here writer was sure that traditional rice will grow in our land. म्हणजे जी जमीन त्यांनी भाड्याने घेतलेली आहे तर ती जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये हा राईस जो आहे हा चांगल्या प्रकारे उगवू शकतो. जो ट्रेडिशनल राईस आहे, पारंपरिक जो भात आहे तो, असं रायटरचं मत आहे. वाय? बिकॉज दे डिड नॉट यूज एनी पेस्टिसाइड अँड केमिकल. कारण रायटरने त्या लँड मध्ये, त्या मातीमध्ये कुठलेही केमिकल किंवा पेस्टिसाइडचा वापर केलेला नाही आणि तिथं हा ट्रेडिशनल राईस जो पारंपरिक भात आहे हा चांगला होऊ शकतो. द रायटर वॉज कॉन्फिडंट दॅट our previous year's experience and low yield had taught us a lesson, and we were sure we would not plant hybrid this year. Now here writer know that we will not plant hybrid, कारण गेल्या वर्षाचा अनुभव होताच. कोणतेही केमिकल न वापरता, कोणतेही पेस्टिसाइड फर्टिलायझर्स न वापरता चांगलं त्यांनी मुगाचं पीक काढलं होतं आणि हा एक्सपिरियन्स त्यांना होताच. अँड दॅट्स वाय ही सेड वी विल नॉट यूज एनी हायब्रिड दिस इयर. म्हणजे आता सुद्धा आम्ही हायब्रिडचा वापर करणार नाही. जो ट्रेडिशनल राईस आहे, जो पारंपरिक जो असेल
पीक मिळालेलं, तर त्या पारंपरिक जो क्रॉप असेल, पारंपरिक बियाणं जी असतील भाताची, तीच आम्ही लागवड करू असं रायटरचं मत आहे. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. It was one of our neighbor in the village, a businessman from Mumbai who owned a land, who suggested that we plant a local scented variety of rice. Now here in April 2000, we started to look for variety. म्हणजे जो traditional variety of rice, they started to search in April 2005. म्हणजे 2 एप्रिल 2005 मध्ये त्यांनी सुरुवात केली ट्रेडिशनल राईस शोधण्यासाठी. वन ऑफ द पर्सन सजेस्ट देम फॉर सेंटेड व्हरायटी ऑल्सो. एक व्यक्तीने त्यांना सेंटेड राईसची सजेशन केलेलं की ज्याच्याकडून त्यांनी जमीन उधारीने घेतलेली आहे. Now most of the farmer in around the village of Pet had switched over to hybrid. आणि जास्तीत जास्त त्या पेट एरिया मधले जी लोक आहेत ती काय करतात, हायब्रिड जो राईस आहे किंवा हायब्रिड जे बियाणं आहे तीच लागवड करायला चॉईस किंवा तीच लागवड करताना दिसतात. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर thought I was crazy to ask for the desi variety as they called it. Now here जेव्हा यांनी जसं देशी बद्दल विचार केला, ट्रेडिशनल व्हरायटी बद्दल विचार केला, तर यंगर जनरेशन जे आता शेती करणारे लोक आहेत त्यांना बघून हसत होती. त्यांना म्हणजे हे जरा वेगळे वाटले यांना. कारण का नावडे एव्हरीवन इज पेइंग अटेन्शन टुवर्ड्स हायब्रिड थिंग. जे लवकरात लवकर होणारा पिकं आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त भर देतात लोक. परंतु ट्रेडिशनल राईस जो असतो तो लॉंग, त्याला ड्युरेशन जास्त लागत असतं आणि ते ड्युरेशन लागलं तरी चालेल. परंतु रायटरला काय करायचं आहे, ही वॉन्ट टू प्लांट ट्रेडिशनल राईस and he was searching for that, and when he was inquiring people say that this person is crazy. हे कदाचित वेडे असतील असं या बाकीच्या शेतकऱ्यांना वाटतंय, because everyone is using nowadays hybrid things. My regular visits to village around searching for a good traditional variety also did not yield any result, and we were almost giving up hopes. Now here regular visit means writer used to visit villages every day regularly in the search of ट्रेडिशनल राईस. म्हणजे ट्रेडिशनल जो राईस आहे, चांगला ट्रेडिशनल जो पारंपरिक चांगलं बियाणं आहे म्हणजे या भाताचं, ते शोधण्यासाठी रायटरने खूप प्रयत्न केला, बट ही डिड नॉट गेट एनी रिझल्ट. त्यांना तो रिझल्ट म्हणजे त्यांना यशस्वी होत नव्हते. काय यशस्वी होत नव्हते, त्यांना ते पीक मिळतच नव्हतं. नाव ही इज ऑलमोस्ट टू गिव्हिंग अप होप्स. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली की आता आपण सोडूनच द्यायची, की आता ही बियाणं आपल्याला भेटणारच नाही. I decided to give it one last try and spoke Baban's father and some other elders. After many meaningful conversations, they mentioned the name of Kosbai. Now, writer had decided last try. आता शेवटचा प्रयत्न करूया म्हणून त्याने प्रयत्न केलेला आहे. ही इन्क्वायर और ही आज बबन्स फादर, हा फ्रेंड वगैरे असेल रायटरचा, तर बबनचे वडील त्यांना त्याने विचारलेलं आहे. अँड ही डिस्कस विथ मेनी अदर एल्डर्स असो, काही मोठी लोक होती जी अनुभव होता शेतीला, त्यांना सुद्धा त्यांनी विचारले की ट्रेडिशनल व्हरायटी जी आहे ती कोणती. मग काही लोकांनी त्यांना नाव दिलं कसबाई नावाचा जो भात आहे तो खूप चांगला आहे, इट इज ट्रेडिशनल राईस असं त्यांनी म्हटलं होतं. कसबाई इज traditional long grain rice variety which has distinct aroma, though much milder than basmati. बासमती पेक्षा खूप चांगला सेंटेड भात आहे. अरोमा म्हणजे काय, सुगंध, चांगला सुगंध आहे कसबाई या भाताचा. आणि इट इज अ लॉंग ग्रेन म्हणजे त्याचे दाणे जरा लांब असतात असं म्हटलेलं आहे. आणि तो खूप चांगला ट्रेडिशनल राईस आहे असं लोकांनी त्यांना म्हटलं, की बासमती पेक्षा सुद्धा माइल्डर आहे, तो चांगला आहे. इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप and most of the older people remember growing it years ago, but they all shook their heads when I asked them about the seeds and told me that it had disappeared. Now when these people told him about Kosbai rice, जेव्हा कोसबाई राईस बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की औरोमामध्ये त्याचे सुगंध चांगला असतो, सेंटेड आहे, लॉंग ग्रेन आहे, खूप लोक काही वर्षापूर्वी लोक सगळी त्याच्यावर विश्वास ठेवत होती, तीच बियाणं लावत होती. बट वेन रायटर आस्क्ड देम अबाउट द क्रॉप और द सीड्स ऑफ दिस राईस, आता जेव्हा हे सीड्स किंवा त्या बियाणाबद्दल रायटरने त्या लोकांना विचारलं, सगळ्यांच्या मना खाली गेल्यात. कोणालाही त्या बियाणं कुठे भेटतात आहेत किंवा नाही हे आता कोणाला माहिती सुद्धा नाही. इट इज टोटली डिसअपियर. जवळजवळ ती बियाणं नाहीशी झाली असं त्या लोकांनी सांगितलं. The tales of Kasbai made us more determined to get it. We decided that if we did
managed to get some seeds, this would be great rice to grow. I thought the government may know something about it. Now here, when this tale about the कसबाई राईस बद्दल जेव्हा हे सगळी माहिती ऐकल्यानंतर त्यांना वाटतंय की वी विल डेफिनेटली गेट फ्रॉम समवेअर एल्स अँड वी विल प्लांट अँड वी विल ग्रो धिस राईस. आपण हा जो नाहीसे होत आलेला आहे हाच भात आपण शोधूया आणि लावूया असं रायटरने ठरवलेलं आहे. ही नो दॅट गव्हर्नमेंट शुड नो अबाउट दिस राईस. गव्हर्नमेंट म्हणजे जे कृषी विभाग असतात किंवा कृषी खाते असतात, वेगवेगळे शेतकरी संघ वगैरे असतात, त्यांना कदाचित माहिती असेल असं त्यांना वाटतं. सो they inquire everywhere about this rice now. I thought the government may know something about it. A visit to agricultural officer was enlightening. He had not even heard of this rice variety. Then they visit to agriculture officer. एक agriculture officer आहे, त्यांच्याकडे गेले की ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, म्हणजे जो चांगला माहितीगार आहे ऍग्रीकल्चर ऑफिसर, जो कृषी अधिकारी आहे चांगला माहितीतला आहे, त्यांना जाऊन त्याने विचारलं. नाउ वी से he had not even heard of this rice variety. म्हणजे या व्हरायटी बद्दल तो ऍग्रीकल्चर ऑफिसर आहे, कृषी अधिकारी आहे, शेतीतला तज्ञ अधिकारी आहे, तरी त्याला या क्रॉप बद्दल किंवा कसबाई राईस बद्दल काहीही माहिती नाही. इव्हन त्याने ऐकलेलं सुद्धा नाही असं नाव. आणि ही एक ट्रेडिशनल राईस आहे. He said the villagers were talking me for ride and there was a no rice buy. म्हणजे लोक माझ्याकडे विचारतात परंतु अशा प्रकारचं कुठल्याही राईस बद्दल मी ऐकलेला नाही. This rattle of the name of number of latest hybrid and even offer to give me some of them free of cost for a trial, forcing myself for wasting time with him, and I moved on to the next destination. Now he said that now I don't know, Miss Ivan, we don't know about the names of that rice. सो वाय आर यू सर्चिंग फॉर दॅट. त्याचं नाव सुद्धा लोकांना माहिती नाही, आम्हाला सुद्धा माहिती नाही, तुम्ही तो तांदूळ का शोधताय, ती बियाणं का शोधतायत. इथं हायब्रिड बियाणं भरपूर आलेली आहेत. देर आर मेनी हायब्रिड seeds are there, hybrid seeds are available there, and there are some of the seeds which are available free of cost. आणि काही जे बियाणे आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल आहे वाढवण्यासाठी किंवा प्लांट करण्यासाठी असं त्यांनी म्हटलं. तर तेव्हा रायटरला कळलं की इथं आता डोकं खाजून किंवा इथं टाइम वेस्ट करून फायदा नाही. देन दे मूव टू नेक्स्ट डेस्टिनेशन. ते दुसऱ्या ठिकाणी जायला त्यांनी सुरुवात केली. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडळ एट कसा which buys rice from Adivasi villagers and behalf of government. On behalf of government. Government म्हणजे जे शासकीय जे खरेदी विक्री केंद्र असतात तशी केंद्र चालवणारे काही आदिवासी महामंडळ होते. तर त्या महामंडळ काय करायचे की आदिवासी लोकांकडून त्या बियाणं घ्यायची आणि ती बियाणं ते विकत होती. असं एक आदिवासी मंडळ होतं कसामध्ये. तर तिथे आता रायटर जाऊन चौकशी करतात. कसबाई did not figure in their files and good indication why the people did not grow it anymore. The market itself did not recognize the rice. So if you grow it, you would not be able to sell it. However, the officers in charge here had more knowledge of rice and they remember Kasbai being sold to him few years ago. Now here when he inquired about Kasbai rice, Kasbai seeds, तर कसबाई नावाचा जो ट्रेडिशनल भात आहे, पारंपरिक भात जो आहे त्याच्या पिकाबद्दल जेव्हा विचारलं त्यांनी त्यांच्या जे आदिवासी महामंडळ आहे, जे शासनाच्या याच्याने एक खरेदी विक्री केंद्र आहे, परंतु त्यांना या कसबाई नावाच्या जो राईस आहे किंवा भाताचं जे बियाणं आहे त्याच्याबद्दल कोणत्याही फाईल मध्ये सुद्धा माहिती नाही असं त्यांना आढळून आलं. बट वन ऑफ द ऑफिसर वॉज देअर. तिथे जो एक ऑफिसर होता त्यांना माहिती होतं. ही सेड दॅट हे त्यांनी त्यांना हे सुचवलं की इवन इफ यू गेट अ क्रॉप फ्रॉम समवेअर एल्स, इवन यू गेट सम सीड्स फ्रॉम समवेअर, तुम्हाला सीड्स जरी मिळून गेले तरी इथं कोण त्यांना खरेदी करणार. जर विकणारच भेटत नसेल तर ते राईस कोण खरेदी करणार असं तो व्यक्ती यांना सांगतोय. ऑफिसर जो इन्चार्ज ऑफिसर तिथं आहे तो म्हणतोय. नाव द नेक्स्ट थिंग he said few years ago some Adivasi people sold that Kasbai rice to him. काही वर्षापूर्वी काही आदिवासी लोकांनी माझ्याकडे अशी बियाणं विकली होती असं तो इन्चार्ज आहे तो म्हणतोय त्यांना. त्याच्यानंतर त्याने काय डिसिजन घेतलं रायटर अँड हिज टीम. लेट अस सी हियर. सो व्हेन आय इन
Dhanivari, Baban and I started looking for Devhanda and found a graying old man wearing a cap sitting outside his house on the charpai. Now, Dhanivari, that is, so when I was in ते धनिवरीला होते तेव्हा बबन and बबन त्याचा मित्र वगैरे शकतो बबन for Devhanda. Devhanda, that is a place. And when they went there, there was a person found graying old man wearing a cap. टोपी घालून बसलेला व्यक्ती दिसला त्यांना चारपाईवर. चारपाई म्हणजे जी खाट असते बघा, तर चारपाई त्याच्यावर बसलेला होता ते व्यक्ती. अँड एक्स सरपंच ऑफ द विलेज, तो गावाचा सरपंच होता आधीच, म्हणजे माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड, त्याच्याकडे भरपूर जमीन होती. अ ह्यूज हाऊस अँड अ लॉर्ज फॅमिली, खूप मोठं त्यांचं कुटुंब होतं आणि खूप मोठं हाऊस घर होतं त्यांचं. आफ्टर एक्सचेंजिंग द usual pleasantry, we came to topic of Kasbai. The mere mention of Kasbai and Devhanda drifted into the past. Now here, what happened after that? When they went in the village, जेव्हा ते त्या गावामध्ये गेले, तर त्या गावामध्ये गेल्यानंतर एक व्यक्ती भेटलाय, माजी सरपंच आहे. त्यांना त्याने विषय काढलाय. कोणता विषय काढलाय? दे इन्क्वायर अबाउट कसबाई राईस. कसबाई राईस बद्दल विचारल्यानंतर दिस पर्सन, कसबाई देववांडा ड्रिफ्टेड. देववांडा म्हणजे एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती काय करतो, डायरेक्टली तो पास्ट मध्ये गेला, भूतकाळामध्ये डायरेक्ट निघून गेलेला आहे तो व्यक्ती. जसं त्याने कसबाई नावाच्या तांदूळ जो आहे किंवा भात जो आहे त्याचा विचारणा केल्यानंतर लगेच तो व्यक्ती आपल्या भूतकाळात निघून गेलाय. सपोज एखादा प्रसंग आपल्याला भूतकाळातला आठवला की लगेच आपण भूतकाळात जातो. तसंच जेव्हा कसबाई नावाच्या राईस किंवा सीड्स बद्दल या लोकांनी विचारलं, तेव्हा तो व्यक्ती देववांडा नावाचा जो व्यक्ती आहे, माजी सरपंच आहे, तो भूतकाळात निघून गेलेला आहे. हिज आईज टर्न ड्रीमी अँड ड्रीमी, म्हणजे त्याचे डोळे डोळे किंवा म्हणजे पूर्ण तो आता स्वप्नांच्या जगात रममाण झालेला तो व्यक्ती आहे. In the past, he is a turned dreamy with a tremble in the voice. He told us how entire village at one time grew only Kasbai. आणि एकेकाळी म्हणजे आता तो स्वप्नात गेला आणि त्यांना भूतकाळाबद्दल सांगतो. एक काळ असा होता की एव्हरी वन, द एंटायर विलेज, पूर्ण गाव आहे ते हा कसबाई नावाचा जो राईस आहे, जो भात आहे, तो पिकवत होते. असं तो भूतकाळातल्या गोष्टी या लोकांना, या रायटर व्यंकट यांना सांगायला लागलाय. कोण? देववांडा. He said there was a time when people passing over village during the lunch time would be forced to stop and ask for the meal. Such was the alluring aroma of कसबाई. म्हणजे कसबाईचा सुगंध असा होता, स्वाद असा होता की रस्त्यातून जाणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा लंच टायमाला तो जात असेल, जेवणाच्या टायमाला जर जात असेल त्याला थांबून फोर्स केला जात होता की जेवून जा. आणि कोणता भात असायचा? कसबाई नावाचा भात असायचा. सुगंध असायचे, त्याला स्मेल असायचा चांगला. And the entire area would have this handy aroma hanging in the air, as well as the houses cooked the same rice. आणि पूर्ण घरांमध्ये हाच राईस तेव्हा म्हणजे स्वयंपाक हाच राईस शिजवला जायचा. Today he said no one grew कसबाई and everyone had shifted to growing the new hybrid varieties. परंतु आता काय झालेलं आहे असं म्हटलंय त्यांनी, आता सगळी लोक काय कशाकडे वळलेली आहेत? हायब्रिड व्हरायटी. हायब्रिड जो आहे त्या व्हरायटीकडे, हायब्रिड कडे वळलेली आहे. जे नवीन पीक आहे, कमीत कमी वेळेमध्ये पिकणारे पिकं आहे, त्याच्याकडे सगळी लोक आता वळलेले आहे. असं ते देवहांडा नावाचा जो व्यक्ती आहे, म्हातारा खूप अनुभव येतो व्यक्ती, यांना सांगतोय. ही क्लेम he had to force himself to eat this rice that was so insipid. म्हणजे आता त्यांना जो कुठलीही चव नाही. आता इथं काय म्हटलंय त्यांनी, he claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आता कुठली टेस्ट नसलेला जो राईस आहे तसला राईस यांना फोर्स करून खाऊ घातला जातोय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, असे ते व्यक्ती म्हणतायत. With advent of irrigation, farmers were tempted to grow second crop, and Kasbai, being a long duration rice, was replaced by the shorter duration hybrid so that the harvest could be done earlier. Now here why this changes happen? हा बदल का झालेला आहे असं त्याने म्हटलेलं आहे. ड्यू टू इट इज अ लॉंग ड्युरेशन
लॉंग ड्युरेशन क्रॉप इज देअर. ह्या क्रॉप काय लॉंग ड्युरेशन म्हणजे याला जास्त वेळ लागतो पिकण्यासाठी, आणि हायब्रिड जे आहेत बियाणं ती कमीत कमी वेळेत पिकतात. अँड ऑलवेज दे आर थिंकिंग अबाउट सेकंड क्रॉप, म्हणजे दुसरी पिकं सुद्धा लोक लगेच घेत असतात. त्यामुळे दुसरे जे हायब्रिड जे बियाणं आहेत ती जास्तीत जास्त लोक वापरतात, कारण कमी वेळेत होणारी पिकं ते वापरत असतात असं तो व्यक्ती म्हणतोय. अँड दिस इन्शुअर दॅट द फार्मर कुड टेक ऑफ द सेकंड क्रॉप. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrid. No one forced him to did they. He smiled and replied that their fields did not have fences, and once harvest was over, the cattle were released. Now here, when he asked, जर त्यांनी म्हटलंय की त्यांनी काय म्हटलंय त्यांना की कोणीही आता हे पिकवायला तयार नाही, बिकॉज इट इज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप, जास्तीत जास्त वेळ लागणारा क्रॉप आहे, त्यामुळे करत नाही. मग त्यांनी विचारलं रायटरनी की तुम्ही का करत नाही, हु स्टॉप यू टू डू दिस, हु स्टॉप यू टू प्लांट दिस क्रॉप, हा क्रॉप तुम्हाला प्लांट करण्यापासून कोणी थांबवलेला आहे, असं जेव्हा त्यांना विचारलं तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं, नो वन एल्स फोर्स मी टू स्टॉप दॅट, कोणी आम्हाला थांबवलेलं नाही. बट व्हॉट हॅपन, ही स्माइल अँड रिप्लाय दॅट द फील्ड डिड नॉट हॅव फेन्सेस, त्या शेताना कुंपण नाहीत, आणि लवकर निघालेली पिकं जी आहेत ती कापून घेतल्यानंतर, हार्वेस्ट करून घेतल्यानंतर ही गुरं जी असतात ती मोकाट शेतांमध्ये सोडली जातात. अँड दॅट इज द रिझन, म्हणजे ते मोकाट ते कॅटल आहेत ते रिलीज केले जातात कुठं, इन टू द फील्ड. And if my field alone has कोसबाई, it will be treat for the cattle. आणि जर समजा कोसबाई नावाचा जो राईस आहे तो खूप लेट येतो, आणि तो जर माझ्या एकट्याच शेतामध्ये राहिला तर ती सगळी गुरंढोरं काय होणार, गुरंढोरांसाठी तो एक चारा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. Now next, sometime we have to fall in the line with the community, he lamented. त्याने म्हटलं पॅशन एक्स, त्याने एक एक्सप्रेशन दिलं, ब्रीफ एक्सप्रेशन आहे. त्याने सांगितलं की सम टाइम वी हॅव टू फॉल इन द लाईन विथ द कम्युनिटी, म्हणजे काही वेळेस आपल्याला त्या समाजाबद्दल ऍडजस्ट करावं लागतं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जुळून घ्यावं लागतं, त्यामुळे ते राहतील तसं आपल्याला राहावं लागतं असं त्या व्यक्तीने म्हटलं. हायब्रिड नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. He said that the yield were good initially, but the late had reduced a lot. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticide they used. It was if the new hybrid had an insatiable appetite for chemicals. Now the hybrid thing आहेत, जे हायब्रिड थिंग्स जे आहेत, तर हायब्रिड थिंगला काय करावं लागतंय, दे नीड मोर अँड मोर पेस्टिसाइड्स, दे नीड फर्टिलायझर्स, त्यांना पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक पाहिजे, खत पाहिजे त्यांना, अँड मोर वॉटर, जास्तीत जास्त पाणी सुद्धा पाहिजे असतं त्यांना, असं म्हटलेलं आहे. He told us that even when there was a flash flood in the 60s, Kosbai had stood in the ground. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after flood had receded. Such was the strength of the rice. But look what we have done, he wrote. Now here, what did he say? He described his one of the experience once. There was a flash flood. एक वेळेस खूप मोठा पूर आला होता नद्यांना, आणि भाताच्या वरून तो पूर गेला होता, आणि पूर कमी झाल्यानंतर जेव्हा लोक तिथं गेली बघायला तर कोसबाई नावाचा जो राईस आहे तो जसाचा तसा पुन्हा उभा होता. म्हणजे किती स्ट्रॉंग असतो तो, हे याच्यावरून आपल्याला कळतं असं ते म्हणतायत. As he went in reminiscing about the rice, we gently guide him back to the reason for our visit. आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा त्यांना आठवण करून दिली की रायटर आणि हे त्यांना काय विचारण केल्यासाठी किंवा का गेलेत, त्यांनी ते रिझन त्यांना आता सांगितलंय, पुन्हा आठवण करून दिली त्यांना. कारण काही लोक आपला इतिहास सांगायला बसले किंवा आपल्या आठवणी सांगायला बसले तर विसरतात की ही लोक काय काम किंवा काही लोक माझ्याकडे का आली आहेत. तर तसंच या व्यक्तीबद्दल झालं, तेव्हा त्यांना पुन्हा आठवण करून देण्यात आलेली आहे की वाय दे वेअर देअर. The Kosbai seeds, he was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of Kosbai. According to him, the only people who still grew it were Adivasis in the hamlet at the foothills of a mountain in the next village of Asarwari. Asarwari नावाचे जे गाव आहे, इट इज नियर द फुटहिल, म्हणजे माउंटनच्या फुटहिल, डोंगरच्या पायथ्याशी एकदम छोटेसे घर आहेत आदिवासी लोकांचे,
तर तिथे तुम्हाला ते बियाणं मिळू शकतं. कारण त्यांच्या गावात कोणाकडेही अ सिंगल क्रॉप इज नॉट अ सिंगल सीड इज नॉट अवेलेबल. म्हणजे एक सुद्धा सीड तिथं अवेलेबल नाही त्यांच्या गावामध्ये. परंतु जी खेडेगाव आहे डोंगरच्या पायथ्याची, त्या गावांमध्ये तुम्हाला मिळू शकतं. आणि एका गावाचं नाव त्याने दिलेलं आहे, असरवारी नावाचं विलेज दिलेलं आहे. तर त्या गावामध्ये तुम्हाला ती बियाणं भेटू शकतात असं सांगितलं आहे. We bid farewell to the Wanda who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of Kasbai. आणि काय म्हटलंय, बीट फेअरवेल म्हणजे काय, त्यांच्याशी आता निरोप घेताना, देवंडाशी निरोप घेत असताना लविंगली त्याने काय म्हटलेलं आहे, महालक्ष्मी द लोकल गॉडेस म्हणजे तिथली जी स्थानिक देवता असेल किंवा देवी असेल महालक्ष्मी, ती तुम्हाला हे बियाणं मिळवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं, त्या म्हाताऱ्याने सांगितलं. Now in Asarwari village, we asked the Sarpans to help us as we were not very fluent with the local dialect. And when they went to Asarwari village, जेव्हा ते Asarwari village मध्ये गेल्यानंतर they went to the सरपंचाकडे गेले आणि सरपंचांना भेटले and they said we are not uh, fluent in the local dialect. आता लोकल डायलेक्ट याचा अर्थ काय, ती स्थानिक जी भाषा असेल ती भाषा आम्हाला येत नाही, त्याच्यामध्ये आम्हाला कोणीतरी मदत केली पाहिजे असं त्यांनी मदतीसाठी कोणतरी मागितलंय, सरपंचांना सांगितलंय. तर सरपंचांनी काय सांगितलं बघूया आता. ही सेंट इज असिस्टंट जीवन, त्यांनी त्यांचा असिस्टंट जो होता सरपंचाचा जीवन त्या गावातला, त्याला ते यांच्यासोबत पाठवले मदतीला. विथ अस इन टू हिल्स आफ्टर अ हाफ एन ओव्हर वॉक थ्रू थिक vegetation, crossing number streams, ditches, scrambling over rocks, gravel, we reached the sleepy hamlet of Boripada. There were just two ramshackle houses in front of us. We wondered if this was the right place. A wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with a curiosity. Now here they went this village and they asked for the help to सरपंचांना त्यांनी मदतीसाठी हाक दिला. सरपंचांनी असिस्टंट त्यांचं जीवन आहे तो त्यांच्या सोबत दिला. Then they started to go. त्यांनी वॉकिंगला सुरुवात केली. And when they were walking, vegetation, crossing way येत होते, वेगवेगळे स्ट्रीम येत होते, प्रवाह होते, त्यांच्यातून जावं लागत होतं, मोठमोठे खड्डे होते, डिचेस, स्क्रॅमिंग होते. आणि शेवटी ते कुठे पोहोचलेत, बोरीपाडा, रिमोट विलेज, खूप लांब अंतरावर असं एक गाव होतं. अँड देअर वेर जस्ट टू रॅमसॅकल हाऊसेस, फक्त दोनच मोडकळीस आलेली घरं होती. आणि तिथे एक म्हातारी बसलेली दिसली. अँड शी वॉज लुकिंग, शी लुक्ड ऍट देम विथ क्युरियोसिटी. रायटर आणि यांना एकदम क्युरियोसिटीने ती बघत होती. ऍज वी अप्रोच्ड her with a signal to Jivan to ask the crucial question. She muttered in reply, and we looked at Jivan for a quick interpretation. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who were we who we were and why we wanted it. Now here, when they asked the question, a crucial question, की बियाणं आहेत की तिच्याकडे, जे कसबाईचं विचारलं, सिग्नल केला जीवनला, तर जीवनला सांगितलं, ही स्माइल, शी हेड, तिच्याकडे आहेत. बट शी इन्क्वायर हू आर यू अँड फ्रॉम वेअर, तुम्ही कुठला आहात आणि का पाहिजे असं त्या म्हातारीने त्यांना विचारलेलं आहे. आणि ही भाषा त्यांना कळत नाही, त्यामुळे कोणाला नाही, त्यांनी दे टेक असिस्टंट ऑफ सरपंच जीवन, मग जीवन यांनी त्यांना सांगितलं. It was difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to hug her. After searching for a month, we had found the elusive Kosbai. म्हणजे जे महत्वाचं जे पीक आहे, डिफिकल्ट टू फाइंड बट वी फाइंड दॅट, जे मिळण्यासाठी खूप कठीण होतं ते आम्हाला शेवटी मिळालेलं आहे. त्यामुळे रायटरला वाटत होतं की त्या म्हातारीला जाऊन मिठी मारावी असं यांना वाटतंय, बट इट्स नॉट पॉसिबल. We explained to her that we were from Pate nearby and we needed seeds to grow it. We asked for 10 kilograms of rice. She muttered and scowled. Jivan interpreted that she had never heard of Pate village and also did not have a weighing scale. She was willing to give the seeds only in a basket. Now here they asked, तेव्हा त्यांना विचारलं की आम्ही पेठ या गावावरून आलो. शी सेड शी डोंट नो, शी वॉज नॉट फॅमिलियर विथ दॅट विलेज, ते गावाबद्दल तिला कुठलीही माहिती नव्हती. तर त्यांनी डिमांड केलेले 10 kilograms ऑफ राईस, बट शी सेड शी डिड नॉट प्रोव्हाइड इन अ ग्राम और इन अ केजी. ती किलो मध्ये वगैरे देऊ शकत नाही, ती बास्केट आहे, त्या बास्केटने देणार आहे असं ती म्हातारीने सांगितले. We asked for a single basket of rice and Jivan told us to pay her something
I handed over 100 rupees note, and for the first time in the last 10 minutes, her face broke into smile. She nodded her head in approval. Now here. आता गेल्या 10 मिनिटापासून त्यांची चर्चा चालू होती, परंतु गेल्या 10 मिनिटामध्ये कुठलीही स्माइल नव्हती त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर. परंतु जेव्हा तिने एक टोपलीभर यांना भात दिला आणि याने 100 रुपयाची नोट त्या म्हातारीला दिली, तेव्हा तिने ती एक्सेप्ट केली आणि स्माइल त्या चेहऱ्यावर बघितलं. अँड नाव दे वर रिटर्निंग. आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. एज वी वॉक बॅक अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, लिव्हिंग बिहाइंड स्माइलिंग ओल्ड लेडी, I couldn't help but wonder that here, nestling and foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, where the real people of India, now the writer said, the people, while they're returning, आता त्यांना सनसेट व्हायला आलेला आहे. And there was a great smile on the face of the old lady. त्या ओल्ड लेडीच्या चेहऱ्यावर एक फेस म्हणजे चांगली स्माइल दिसते त्यांना. And he said, these are away from the hustle and bustle. कुठल्याही धक्काबुक्कीचे किंवा गोंधळाच्या वातावरणात नाही. These are the real people of India. हीच खरी म्हणजे भारताची लोक आहेत, असं रायटरने त्या म्हातारीला म्हटलेलं आहे किंवा त्या लोकांना व्यक्त केलेलं आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land and no one even cared about them. आणि रिच बायोडायव्हर्सिटी जी आहे, भारताची जी विविधता आहे देशाची, ते विविधता अजून सुद्धा या लोकांनी टिकवून ठेवलेली आहे. बट नो वन इज रेडी टू टेक केअर ऑफ देम. आणि अशा लोकांची काळजी घ्यायला मात्र कोणीही नाही, असं रायटर म्हणतायत. दे हॅड नेव्हर हर्ड ऑफ अ हायब्रिड फर्टिलायझर पेस्टिसाइड. याने कधी अशा बद्दल हायब्रिड बद्दल किंवा काय जे फर्टिलायझर्स आहे, खत असतील किंवा कीटकनाशक किंवा असतील किंवा वेगवेगळ्या जे कीटकनाशक वापरतो, खत वापरतो, याच्याबद्दल या लोकांनी कधीही ऐकलेलं नाही. दे जस्ट गिव्ह देअर राईस एट विदाउट पेस्टिसाइड. कुठल्याही पेस्टिसाइड बद्दल म्हणजे त्यांना माहिती नाही. दे जस्ट ग्रू देअर राईस एट व्हॉट दे गॉट. जे त्यांना त्या शेतातून मिळालं पीक तेच ते खात असतात. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबेबली नेव्हर लेफ्ट बोरीपाडा. कदाचित बोरीपाडा गावापासून बाहेर ती म्हातारी कधीही निघालेली नसेल, असं रायटरला वाटतंय. हर वर्ल्ड वॉज unspoiled by progress and for once I was grateful for that. Now तिचं जे शब्द होते त्या शब्दावरून कळत होतं की ती कधीही या गावाच्या बाहेर कधी गेली नसेल, असं रायटरला त्या तिच्या भाषेवरून वाटतंय. अँड किंवा तिचे विश्व, तिचे प्रगती फक्त काय आहे, त्या गावापुरतीच आहे, त्या बोरीपाडा गाव एवढ्या पुरतीच आहे, असं करून त्याने त्या म्हातारीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. नाव